तर नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज व्हिडिओ बनवायचा असा मुद्दा आहे की तुम्ही बघत असताना आपण हे सर्वांच्या घरावर ही डिश टीव्ही असती, तिथे आहे आपल्याला डिश टीव्ही फिट करायचा आहे आपल्या नवीन घरावर. तर तुम्ही बघत असाल तर सर्वात मेन प्रॉब्लेम येणारा खेडेगावांमध्ये का जेव्हा आपण ज्या एका ठिकाणी डिश फिट केलेला राहतो तिकडून दुसऱ्या ठिकाणी हलवल्यानंतर आपल्या टीव्ही मध्ये खाली जे सिग्नल राहतात ते लवकर येत नाही किंवा आपल्याला माणूस बोलावा लागतो, त्याला घेऊन यावं लागतं तेव्हा तो सिग्नल ते करतो. तर हे खेड्या गावांमध्ये सर्वात प्रामुख्याने येणारा प्रॉब्लेम आहे. तर त्यासाठी आपण एक ट्रिक काढलेली मित्रांनो. ट्रिक म्हणजे आपण सापडली ती ट्रिक आपल्याला, त्याच्यामुळे आपण तुमच्यासोबत शेअर करतोय व्हिडिओद्वारे. तर मित्रांनो, हा डिश टीव्ही फिट करण्याचा एकदम सोपा साधा मार्ग आहे. सर्वांच्या घरामध्ये स्मार्ट मोबाईल आहे अँड्रॉइड, तर त्या मोबाईलचाच वापर करून आपल्याला या डिश टीव्हीचे सिग्नल आणायचे आहे. तर मी तुम्हाला एकदम प्रोसेस वाईज फोनद्वारे आणि सिग्नल कसे आणायचे हे सर्व तुम्हाला सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, सर्वप्रथम मोबाईल ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला प्ले स्टोअर मध्ये जायचं आहे. प्ले स्टोअर मध्ये गेल्यानंतर सर्चिंग मध्ये जाऊन आपल्याला सॅटेलाइट इंडिकेटर लाईट इंडिकेटर असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर जे एक नंबरला ऍप येईन आपलं सॅटेलाइट इंडिकेटर हे आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर मी तुम्हाला पुढे प्रोसेस सांगतो. त्याच्यामध्ये काही सेटिंग्स आहे 4-5 प्रकारच्या, ते सेटिंग्स करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर त्याचा यूज कसा करायचा मी तुम्हाला पुढे दाखवतो. बघत राहा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ. मित्रांनो, आता हे ऍप डाउनलोड झालेलं आहे, याला ओपन करायचं. याला ओपन केल्यानंतर मित्रांनो खाली ऑप्शन येईल, लोकेशन पण ऑन करायचं आहे मित्रांनो. त्यासाठी पहिले ऑप्शन राहील त्याला येस करायचं आहे. ऑप्शनला येस केल्यानंतर त्याच्या ते काही परमिशन मागतील आपल्याकडून, त्या परमिशन द्यायच्या त्यांना. इथं लोकेशन ऑनचं येईन, लोकेशन पण ऑन करून घ्यायचं. लोकेशन ऑन केल्यानंतर असा फेस येईन मित्रांनो त्या ऍपचा. ते असा फेस आल्यानंतर आपल्याला या ऍपला फक्त इकडं स्लाइडला लोटून द्यायचंय बाजूला केल्यानंतर याच्यामध्ये इंडिकेटर्स येतील का आपल्याला कोणतं सर्च करायचंय. तर त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला 93.56 असं सर्च नाही करायचं, याच्यामध्ये सापडायचं आहे 93.56. तर 93.56 आल्यानंतर मित्रांनो एक मिनिट आपण सापडून घेऊ पहिले. 93.56 एक मिनिट मित्र 48 93.12. तर मित्रांनो आपल्याला 93.56 आपलं जे इंडिकेटर ते सापडलेलं आहे मित्रांनो. हे बघा, आपल्याला असं सापडायचंय. पूर्ण बघून घ्या तुम्ही, सेम टू सेम तसंच पाहिजे. 93.56 EGS8015 हे सर्च करायचंय. त्याला सर्च केल्यानंतर क्लिक करायचं मित्रांनो. क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेटिंग मध्ये जायचंय. सेटिंग मध्ये काय सॅटेलाइट लिस्ट मित्रांनो 93.56 सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं 3 डॉट वर जायचंय. सेटिंग मध्ये जाऊन जे एक नंबरचं ऑप्शन आहे स्क्रीन मध्ये जायचं, त्याच्यामध्ये डायरेक्टर मध्ये जायचं. डायरेक्टर मध्ये गेल्यानंतर मित्रांनो असा फेस येईन तुम्हाला समोर ऍप मध्ये. तर आता पुढली प्रोसेस तुम्हाला डिश आणि या मोबाईल मध्ये कसे सिग्नल आणायचे ते सांगतो मी. तर मित्रांनो ऍप चालू केल्यानंतर या सगळ्या सेटिंग्स केल्यानंतर असा फेस येईल. ते समोर बघू शकता तुम्ही, आपला डिश टीव्ही पण आलेला आहे वरती. तर आता आपण तुम्हाला हे सिग्नल कसे एकदम अॅक्युरेट फिट करायचे ते तुम्हाला सांगतो. चला बघत राहा. मित्रांनो, प्रामुख्याने सगळीकडे डिश टीव्हीचे सिग्नल या साईडला राहते. पहिले डिशला इकडे फिरून घेऊ. इकडे फिरवल्यानंतर मित्रांनो जो डिश टीव्ही राहील त्याला तुम्हाला मोबाईल आहे, तो मोबाईलला इथं पॉइंटला सेंटरला पकडायचं आहे असं समोर. आणि त्याच्यानंतर जो तुम्हाला एक डॉट दिसतो, हा डॉट आणि जो ॲरो आहे तो ॲरो तुम्हाला एकदम असा सरळ पद्धतीमध्ये धरायचा आहे कॅमेऱ्यावरती. आणि जिथं तो डॉट थांबेल तिथं तुम्हाला तो ॲरो न्यायचा आहे असा. आणि जेव्हा ऍप असं तुम्हाला नोटिफिकेशन देईन, आवाज देईन कंटिन्यू टिक टिक टिक, तेव्हा समजून घ्यायचं का आपलं त्या साईडला सिग्नल आहे. तर आता आपला सिग्नल, आपला डिश ह्या साईडला आहे आणि सिग्नल इकडे दाखवतोय. तर आपण आता डिशला ह्या साईडला इकडे फिरून घेऊ.
हे बघा बघू शकते मित्रांनो, अजून थोडा डिश इकडे फिरावं लागेल. हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आपला पॉईंटचा तेवढा पॉईंट चालून जातो. असं सिग्नल फिट केल्यानंतर तुम्ही खाली तुमच्या टीव्ही मध्ये पिन जोडून तुम्ही बघू शकता, सिग्नल एकदम अॅक्युरेट काम करेल. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि ही ट्रिक्स तुम्हाला याच्या पहिले माहित होती का? नसेल माहित तर आपल्याला कमेंट मध्ये सांगा. आणि जे कोणी आपला व्हिडिओ बघून ट्राय करेल तर त्यांनी पण कमेंट मध्ये सांगा सिग्नल आणि हे ऍप अॅक्युरेट काम करतं का नाही. तर धन्यवाद मित्रांनो.